बबन भाऊ, रेणुकाताई, नमस्कार. नमस्कार. तुम्हाला तर माहितीच आहे नाही, म्हणजे माझ्या डान्सबद्दल नाही बोलायलो मी. म्हणजे लोकांना जे काही प्रश्न पडतात ते इथं कोणी मांडत असेल तर ते मी आहे की नाही. यावेळेला पण मी तेच करणार आहे, वेगळं काही नाही करणार. म्हणजे लोकांना प्रश्न पडतो की एखाद्या नेत्याच्या इलेक्शनसाठी प्रचाराचा असं म्हणजे जीवाचं रान करणारा जो कार्यकर्ता असतो त्याचं नंतर काय होतं, तर त्याचा माझ्यासारखा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होतो. म्हणजे आमचे आदरणीय बबनराव पगारी जे आहेत आता महापौर आहेत, त्यांच्यासाठी मी जीवाचं रान केलं, त्यांची इतकी मनोभावे सेवा केली की आता मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर झालो. सगळे महापालिकेचे कॉन्ट्रॅक्ट मला मिळतील. पहिले खायचे वांदे होते, पण आता टायमाचे वांदे. खायला खूप आहे पण करणार काय. 10x10च्या खोलीत राहायचो आधी, नुसते पत्रे गाळायचे पावसाळ्यात, नुसता देव आठवायचा. आता देवघरच 10x10 करून ठेवले मी. अधिक महिना. ओ माय गॉड, कॉन्ट्रॅक्टरची बायको फ्रॅक्चर. हिला मी झोपडपट्टीतून इकडे बंगल्यात आणलं, पण पट्टी काही सुटत नाही हिची. तुम्ही जबाबदार आहे ना, तुमची आहे ना आता पोलीस स्टेशनात कंप्लेंटच ठोकून आले. अरे मी काय जबाबदार आहे हा? अरे महिना झाला बायकोशी कट्टीला वेळ नाही आणि पट्टीला मी कसं काय जबाबदार आहे? तुम्हीच आहे. तुमच्याशी लग्न करून कशी मी खड्ड्यात पडले, तशी तुम्ही बांधलेल्या रस्त्यावरून चालताना खड्डे दिसले, त्यात मी सापडले आणि पडले. हे जे डोळे दिले देवानी फक्त नवऱ्यावर वाटारण्यासाठी नाहीये, डुचकेदार रस्त्याने पाहून चालत जाय ना. पाहून पाहून किती पाहणार माणूस, किती पाहणार. गव्हात बाग खडे असले तर माणूस निवडून टाकतोय, खड्यात गहू असल्यावर काय करणार. यांनी बांधलेल्या रस्त्यावर रस्ता कमी आणि बया खड्ड्यात जास्त दिसायले. कसं करायचं तुम्हाला सांगते. आमचं 5 वर्षाचं लेकरू आहे, शाळेत जातं. मास्तरनी विचारलं, बाळा पप्पा काय करतात, तर म्हणलं कॉन्ट्रॅक्टर आहे. हा तर म्हणले कसले, तर लेकरू सांगताय रस्त्यावर खड्डे पाडण्याचे. पार्ट असं बिलंदर आहे ना, शाळेत गेल्यावर बाकी लेकरं काय म्हणतात, हॅव अ गुड डे. मा लेकरू म्हणताय हॅव अ खड्डे. कोणी शिकवलं त्याला हे? तू शिकवते माझ्या पोराला हे सगळं. तुमच्या पोराला म्हणजे माझं पोरगा नाही काय ते? काय झालं? पोटातच खड्डा पडला माझ्या. हा माणूस जिथे तिथे खड्डे पाडितोय. तुमचाच पोरग आहे. आणि आता तर माझी निव्वळ खात्री पटली आहे तुमचं पोरग आहे. पोराला जरा असं का काम सांगा, पोरग 1 रुपया मागतं कमिशन म्हणून चिक्की खायला. त्याला म्हणा चिक्की बिक्की खात जाऊ नको, बापाच्या संस्काराची ना चिक्की होईल. गोळ्या बिस्किट असं काहीतरी खायचं. तुमचे संस्कार का, यांचे संस्कार म्हणजे कसा याने सत्संगाला गेल्यासारखं. तू मला संस्कार शिकव आता. हिचा बाप, हिच्या भावाचं लग्न होतं तर ज्या आहेराचे पाकिट आले का, त्या पाकिटावरचे नावं खोडून वर्षभर लोकांना आहेर द्यायसाठी वापरले ते पाकिट. नाही माझ्या बापाने ना आहेराच्या पाकिटावरची नावं खुडली, पण या माणसाने लोकांच्या फ्लॉटावरची नावं खुडली आणि फ्लॉट जप्त केले, कब्जा केला त्याच्यावर. कुठं फेडणार पाप? कुठं भेटणार पाप? अरे पापाबद्दल काय बोलत ती? अगं तुझ्या मेकअपचा खर्च जर काढला ना, वर्षभर तुझा मेकअपचा खर्च बाजूला काढला तर इमानदारीत मी एक प्लॉट घेऊ शकतो, माहिती का? मेकअप काढायची गरज नाहीये. तुझा मेकअप मी काय काढू बाबा? अरे बिना मेकअपचं पाहून काय हार्ट अटॅकनं मरत आहे का मला? आता हाय बा, मला हाय फाय ब्युटी प्रोडक्ट वापरायची सवय. आता मला लिव्हिंग स्टँडर्डच हाय, त्याला काय करणार? अरे लिव्हिंग स्टँडर्ड. हिच्या बापाची हयात सगळी तिकडं गुराढोरा मागण म्हशी मागे गेली. सकाळी झोपेतून उठवायचं म्हणलं हिच्या बापाला तर हले हो असं म्हणल्याशिवाय हालत नाही. माझ्या बापाचा सोडा, तुमच्या पापाचा घडा भरलाय आता. खराब रस्त्याची चौकशी व्हावी म्हणून मी शासनाकडे निवेदन दिलंय. आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरमुळे माझं असं झालंय ना, त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनात तक्रार ठोकली. अरे तुला काही लाज वाटते का नवऱ्या विरुद्ध तक्रार करायला? अरे तुझ्या जखमा मेडिक्लेम न भरतील, पण जर समजा नवरा जेलमध्ये गेला तर मेडिक्लेमचे हप्ते कोण भरण? एवढी तर चांगली अक्कल आहे ना, मग काऊन चांगले रस्ते बांधत नाही? काऊन असे खराब रस्ते बांधता? नाही, मी चांगले रस्ते बांधीन एकदम मस्त. 10 वर्ष टेन्शनच नाहीये. 10 वर्ष मस्त रस्ते बांधीन आणि 10 वर्ष काय खाशीन?
अरे वरून 100 रुपये सँक्शन होते, वाटता 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 माझ्या हातात 40 रुपये पडतात. त्यातला 10 रुपयाचा रस्ता बांधायचा आणि 30 रुपये आपल्या खर्चाला. आता मागच्या वर्षी काय केलं होतं मी, सुमित कंस्ट्रक्शन नावाने रस्ते बांधले. ते कंस्ट्रक्शन बॅन झालं, म्हणून या वर्षी आरती कंस्ट्रक्शनने बांधलं, ते बी बॅन होणार. पुढच्या वर्षी तुझ्या नावानं सुमित्रा कंस्ट्रक्शनने रस्ते बांधणार. असं कसं आहे, ते आपलं घर चालवण्यासाठी करावं लागतं मला हे सगळं. एक दिवस गावाकडं तुमची माय उचक्या लागू लागू मरल ना तेव्हा अक्कल येईल. माझ्या मायचा काय संबंध आला इथं आता? तेच मी म्हणते, तिचा काय संबंध. पण तुम्ही बांधलेल्या रस्त्यावरून गाडी चालवताना खड्ड्यात जाऊन गचके लागतात ना, तेव्हा जो तो गाडीवाला तुमची आयमाय काढतो. मी काय मुद्दाम करतो का हे सगळं? मी खूप चांगला रस्ता बांधतो, पण होतं काय माहिती का, भूगर्भामध्ये हालचाली होतात, त्याच्यामुळे रस्त्याला खड्डे पडते. आणि भूगर्भ म्हणल्यावर आपण काय करणार? आणि आमच्या महापौर साहेबांनी सांगितले, गर्भ आविष्य आला की हातवर करायचे. तुम्ही आणि तुमचे साहेब आहे ना, एक दिवशी किडे पडून मराल. असं बोलू नको साहेबाला, असं बोलू नको. साहेबाला आपल्या आई बहिणींची काळजी आहे म्हणून रस्ते नीट करत नाहीत. तर याच्यात आया बहिणींचा काय संबंध? आमचे साहेबच म्हणलेत की कसं आहे, रस्ता जर असा चकाचक गुळगुळीत केला तर त्याच्यावरून सनाट गाड्या पळतील आणि किती लोक मरतील, किती ऍक्सिडेंट होतील, आया बहिणीचं कुकू पुसून जाईल म्हणून ते रस्ते नीट करत नाही. आता तर माग शहरात पाय गुळगुळीत रस्ते होते, तर ती कोण वकील येईन बाई, तिने रस्त्यानं भारधाव वेगात गाडी चालवली आणि किती निष्पाप लोक मारले. मोठमोठे फिल्म स्टार, मोठमोठे उद्योगपतीची पोरं भारधाव गाड्या चालवतात. कसं आहे, खड्डे असले जरा बेतानं चालवतात ना, ऍक्सिडेंट होत नाही. वार वा, लाज नाही म्हणा आणि थोबाडानं काही म्हणा. बरं हे राहिलं, माग त्या तलावाचा गाळ काढायचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं, त्याचं काय केलं? इमानदारीत गाळ उपसला 40 फूट, बोलायचं काम नाही. आणि टाकला कुठं गाळ? त्याच तलावाच्या काठावर. पाऊस पडला आणि पुन्हा गाळ पाण्यात. हे बाय, मला फक्त गाळ उपसायचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं आणि अजून टेंडर निघालं नव्हतं ना, गाळ कुठेतरी विल्हेवाट लावायची, त्याच्यामुळे तो गाळ पुन्हा पाण्यात गेला. आता अचानक पाऊस पडला तर आपण काय करावं? पावसाळ्यात पाऊस नाही तर काय पुष्पवृष्टी होणार का आकाशातून? बरं ते सगळं राहिलं, 5,000 रुपये टाका. कशाला पाहिजे 5,000? कॉन्ट्रॅक्टरवर केस केली, वकिलाला पैसे द्यायचे. पहा, माझ्यावरच केस केली आणि मलाच पैसे मागायली. कॉन्ट्रॅक्टरवर केस केलीये, पैसे नवऱ्याकडून मागायले. कसं आहे ना, जरा सामान्य जनतेला कळू द्या. असे अशिक्षित लोक कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि सामान्यांच्या जीवांशी कसे खेळतात ते. अशिक्षित म्हणते का? मला लाज वाटते का तुला? अशिक्षित आहे का मी? इंजिनियर आहे मी, इंजिनियर. कुठून केली इंजिनिअरिंग? अरुणोदय कदंबोली इन्स्टिट्यूट. हा मोठा विनोद. विनोद म्हणू नको त्याला. तुझ्या तावड्यात सापडलं म्हणून काही बोलशील का काय तू? अभिमान आहे मला माझ्या विद्यापीठाचा. हा, हो, विद्यापीठाचा कसला अभिमान बाळगता? काम करताना त्याचा अभिमान बाळगावं असं काहीतरी करून दाखवा. ते रस्ते नीट बांधा, सामान्यांना सुविधा मिळतील असं काहीतरी करा. काही बोलायली आता काय माझ्या एकट्याच्या हातात आहे का? आपल्याला नाही जमणार ते. नाही जमणार? नाही. मग आता मला काय जमतंय ते बघा. तुमचे सगळे काळे धंदे ना उघडकीसच आणते. माहितीच्या अधिकाराखाली आहे ना एक फाईल तयार करते आणि या माणसाला बेड्याच ठोकायला लावते. पाहिलं का? हिला एकटीलाच वाटतं आपण सिस्टीम बदलून टाकू. हिला असं वाटतं की मी पुरावे गोळा करीन. पुरावे गोळा करता करता म्हातारी होईनी आणि मी एकटा सुधरून काय होणार आहे? वरून खालपर्यंत सगळे तसेच आहेत. अख्खी सिस्टम तर आपण एकट्याने बदलू शकत ना, बरोबर की नाही? कसे घोटाळे जे होते ते पेपरला छापून येतात, पण घोटाळ्याचे पेपर कधीच सापडत नाही. अशी भानगड आहे. काळोखात जे काही घोटाळे होते त्याचा रिझल्ट सुद्धा 9 महिन्यांनी येतो. येतं आम्ही दिवसा ढवळा घोटाळे करतो, त्याचा रिझल्ट कधी यावं कसं यावं? काळोख्यातला घोटाळा 9 महिने म्हणजे पाळणा आला पाहिजे नाही का? या बाय दोरी झालं तरी येते का? पहिल्या दिवशी रस्ता बांधला, दुसऱ्या दिवशी खड्डा यो झाला, देश यो सारा खड्ड्यात गेला, झो बाळा झो झो रे झो. अरे ठाण्यात बसून ऑन ड्युटी अंशू मग मारतो शिटी. अरे मारतो शिटी अंशू ऑन ड्युटी ठाण्यात. यांचं आपलं काहीतरीच. हॅलो बायको बोल. काय अगं काय करतेस? बाजूला शोध ना, इकडे तिकडे. मला काय विचारतेस? हे बघ, मी पोलीस इन्स्पेक्टर आहे, कळलं ना? घरात हरवलेला फालतू वस्तू शोधण्यासाठी हवालदाराला पाठवू शकत नाही मी. नॉनसेन्स. ते सरकारी नोकर आहेत, माझे वैयक्तिक नोकर नाही आहेत.
माझे वैयक्तिक नोकर नाही आहेत. नॉनसेन्स. कोण ठेव तर बायका म्हणजे ना फालतुगिरी असते. काय मस्तपैकी पाऊस धरलेला आहे. हवालदार, गरमागरम भजनी गरमागरम चहा आणा. साहेब पैसे द्या ना. अरे आपल्या नेहमीच्या भजीवाल्याकडून आणणार रे, तो आपल्याकडून कधी पैसे घेतो का? हे बघ, फालतू सवयी त्याला लावू नको, असं पैसे देण्याच्या. जा घेऊन ये. आणि साहेब बाहेर पाऊस खूप पडतोय, जरा छत्री द्या ना. त्याचीच वापर, नंतर त्याला परत दे. पण परत दे हा, उगाच नाव खराब व्हायचं आपलं. जा मस्तपैकी गरमागरम चहा आस्वाद घेऊ. असं वाटतं खरं म्हणजे पांघरून घेऊन झोपावं असं, पण ऑन ड्युटी करता येत नाही ना. फक्त भजी खाताना फिर्यादी नाही याला म्हणजे मिळवलं. प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार में फिर क्यों डरता है दिल, कहता है दिल रास्ता मुश्किल, मालूम नहीं है कहाँ मंजिल. हीच आहे तुझी मंजिल. त्या असला हिला जेलमध्ये टाका चक्की पिसायला. इकडे अरे वांग्या, दुसऱ्याची बायको घेऊन फिरतोस, लाज नाही वाटत? झालं दुसऱ्याची दुसऱ्याचीच बायको आहे, कोणी पण सांगेल ह्याची बायको नाही आहे म्हणून. मग नाहीच आहे माझी ही बायको. तेच म्हणतोय, दुसऱ्याची बायको घेऊन फिरतोस. आणि पोलीस स्टेशन म्हणजे काय गार्डन आहे? 8 टक्के ना तुला. हिलाच 8 टाका पहिला. साहेब नको साहेब, नको साहेब, असं प्लीज नको. असू दे, असू दे, काय हरकत नाही, हरकत नाही. तुम्ही मला कळलेलं आहे, मला कळलेलं आहे. इकडे 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 आहे. शाण्या, मी 8 टाकणार नाही. जा, काय करशील ते करून. वाव वाव, वाव, यू आर सो क्यूट. थँक्यू. तुम्ही मनाने किती मोठे आहात. आहेच. काय करताय? काय झालं रे? लाईक केलं मी तुम्हाला. आय लाईक इट. थँक्यू, थँक्यू व्हेरी Okay. थँक्यू व्हेरी मच. ओके ओके, बाय. बाय. हे थांब, झाला ठेंगा टाकून पळते बाय करते तुम्हाला. अरे ठेंग्या, तिने ठेंगा नाही दाखवला, मग? ती लाईक करते मला. है ना? हो. अरे लायकी आहे का तिची? लाईक करायची भुरटी चोर आहे. झाला तिने माझी छत्री चोरली. साहेब, माझ्याकडे बघून तुम्हाला वाटतंय का असं? सांगा साहेब. नाही नाही, या भुरटीचोर दिसत नाही, पण दिल चुराने वाला नक्की वाटत. आई ग, चुरा के दिल मेरा कोरिया चली, उड़ा के निंदिया कहाँ तू चली. अरे हे वासा रे, झाला चली कुठं दिलबिल चोरलं नाही, छत्री चोरली. झालेली भुरटी चोर आहे. छत्री चोरली? छत्री चोरली तिने माझी. कोणाची चोरली? माझी चोरली. कुठून चोरली? सायबर कॅफे मधून. साहेब कोण आहे रे? तुम्ही. अच्छा, मी. खोटं बोलतोय हा माणूस. प्रश्नच नाही. हा. जेव्हा तो बोलला मी सायबर कॅफे मध्ये होता, हे विधान किती धादांत खोटं आहे. काय करत होता सायबर कॅफे मध्ये? कम्प्युटरचं स्पेलिंग तरी येतं का तुला? त्याचं काय संबंध आहे? पण मी सायबर कॅफे मध्ये जाऊ शकतो. तू सायन्सच्या एक्झिबिशनला सुद्धा जाऊ शकतोस, पण करणार काय तिकडे? मी कम्प्युटरवर बसलो होतो. काय करत होता कम्प्युटरवर बसून? तो खरंच कम्प्युटरवर बसला होता. हो? सीपीयू वर बसला होता. हो? स्टूल समजून. मग ना त्या कॅफेच्या मालकाने याला शिव्या देऊन हाकलून लावलाय तिथून. ज्याला इशय बदलू नको. माझ्या डोळ्याने बघितलं तुला छत्री चोरताना. 1 नंबरची छत्री चोर आहे. जात नाही चोर. ही छत्री माझी आहे. मी ही छत्री चोरली नाहीये साहेब. लेट मी हँडल. मला सांगा, कशावरून ही छत्री तुमची आहे? दांड्यावरून. या गो दांड्यावरून छत्री कोणाची नेतो? 1 नंबरची छत्री चोर आहे. जात नाही चोर. ही छत्री माझी आहे. मी ही छत्री चोरली नाहीये साहेब. लेट मी हँडल. मला सांगा, कशावरून ही छत्री तुमची आहे? दांड्यावरून. या गो दांड्यावरून छत्री कोणाची नेतो? मला तेच चेक करायचंय, तेच चेक करायचंय. कशावरून दांड्यावरून? कशावरून दांड्यावर?
कारण माझ्या छत्रीचं दांडा सरळ आहे. असं कसं असं कसं 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 असं कसं असं कसं 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 तुझं चालन मोठा नकराचं चालन ग मंजूळ अरे हे काय चाललं तुझं, काय चाललं तुझं? असे लाखो छत्रे आहेत ज्यांचे हँडल सरळ असतात. हो? अहो मी 1000 छत्रे असे बघितलेत ज्यांचे हँडल सरळ आहेत साहेब. वाकडे सुद्धा असतात ना. नाही हँडल मी बघितलं. अरे हिच्या आला काय बोलतोय, फालतूगिरी करतोय. अरे मी दांड्याबद्दल बोलतोय, ही तुला हँडल कधी देते रे? ए हॅलो, तुमच्यासारखी माणसं ज्याला दांडा म्हणतात ना त्यालाच आमच्यासारखी माणसं हँडल म्हणतात. आय नो आय नो. जायला काय बोलतोय हे? म्हणजे खार दांड्याला खार हँडल बोलणार आता? साहेब कोण आहे? मीच. हो, मीच. हा, बोला ना. तुम्हीच मला सांगा ना, ही छत्री लेडीज आहे की नाही? खरं सांगू, ही छत्री तुमच्या हातात आहे हे बघून मला कळलेलंच आहे. हे का सुंदर तरुणीची छत्री आहे. इश. ज्याला ए डावऱ्या काय बोलतो, फालतूगिरी करताय. ती लेडीज आहे का जेंट्स? आवरेज बोला. मध्येच तरुण देखणी पोरगी कुठून आणली रे? मी काय बोलायचं मी ठरवेन. मी इन्स्पेक्टर आहे, कळलं ना. ती लेडीज छत्री आहे. तू लेडीज छत्री का वापरतोस? कारण लेडीज छत्री म्हणणं पुरते. अच्छा, असं कसं असं कसं 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 असं कसं असं कसं 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 तुझं चालन मोठ्या नकराचं. अरे हे वासारे काय चाललंय का तुझं? हे बघा, जर पुरुषांना छत्री वापरायची झाली ना तर त्यांनी ती जेंट्स काळ्या रंगाची वापरायची. तू लेडीज छत्री का वापरतोस? का वापरतोस? हा म्हणजे लेडीज छत्री सांगितलं ना की लेडीज छत्री असल्यामुळे ती बारीक असते, त्यामुळे ती मला पुरते. ओके. आणि काळी छत्री मी वापरत नाही कारण मी त्याच्यात मर्ज होतो. आणि तिसरा, मी रंगीबिरंगी छत्री वापरतो कारण ती गर्दीत कुठं पण उठून दिसत, म्हणून मी रंगीबिरंगी लेडीज छत्री वापरता. ओके. साहेब, कोण आहे? तुम्हीच, मीच. तुम्हीच. बोला ना. हा ना माझा फेवरेट रंग आहे. हो? त्यामुळे ही छत्री माझीच आहे. क्लिअर झालंय. प्रश्नच नाही. मॅडमचा हा आवडता रंग आहे. ही छत्री मॅडमचीच आहे. आलं मॅडमचा आवडता रंग कुठला हे पण तुला माहिती आहे? हो, त्यांना माहिती असू शकतच कारण ते तुझ्यासारखे मूर्ख नाहीयेत. इंटेलिजंट आहेत ते. थँक्यू. माहिती आहे, माहिती आहे. मोठा शाना डिटर्जंट आहे तो. डिटर्जंट नाही, इंटेलिजंट. हा, आता इंटेलिजंट मी कसं आहे ना हे तुम्हाला सांगता. जरा इकडे या. काय बोललास तू? मी आता इंटेलिजंट कसं आहे तुम्हाला सांगता. आता विनोदाला सुरुवात होणार आहे. बोल बोल बोल. आता या छत्रीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. गोष्ट सांगू नकोस. ही छत्री कोणाची ते पटकन मला ठरवायचं. कोणाची? पटकन बोल. पटकन त्याला बोल. काय गोष्ट सांगते मी? फालतूगिरी करतो तू. बोलतो तू गप्प गप्पा एकदा बोलत मी सगळं छत्रीचं काढतो. मी कानीच सांगतो ना. एक शब्द बोलत नाही. मी जेव्हा बोलत आहे शांतपणा करायचं सांगते ना मी. साहेब, कोण आहे? हा, तुम्ही मीच. तुम्ही साहेब आहात. हा. आवाज चढवायचा नाही. आवाज चढवायचा. माझ्या समोर मी इन्स्पेक्टर आहे. आणि तुला काय करायचं छत्री रे? हा? अरे 2 थेंबाच्या मध्ये कसंही पळून जाशील तू. त्यांचं काय? त्यांचं काय? आणि तू ओला झालास तरी वाळायला पटकन किती वेळ लागणार तुला? अरे पटकन चुकून जाशील. आणि पाऊस तरी किती थांबणार तुझ्या अंगावर? कुठून पटकन घरचं खाली याल? नॉनसेन्स. आणि तू भितस, तुला कोण बघणार आहे? पण ह्या भिजल्या तर तिखट लागलं ना. सो मला असं वाटतं की छत्री आता कोणाची ते ठरलेलं आहे. नाही नाही, माझ्याकडे अजून एक महत्वाचा पुरावा आहे, ते तुम्हाला मी सांगता. बोल, पटकन बोल. पटकन बोल. पटकन बोलता. या छत्रीवर माझ्या अक्षराचं नाव आहे. तुझ्या अक्षराचं नाव आहे की नावाचं अक्षर आहे? अक्षर आहे नावाचं अरुण कदम. ते करा. बाई, छत्री द्या. नको नको. छत्री द्या. नको नको. छत्री द्या. कुठे आहे तुझं नाव? कुठे सांग? बघा बघा, कुठे आहे नाव? कुठे सांग? पटकन सांग. हे बघा. KD म्हणजे अरुण कदम. मला वाटतं करुण ददम असेल किंवा दरुण कदम असेल किंवा दरुण केला गाव असेल. किती विनोदी आहात तुम्ही. 100 एपिसोड हेच विनोद करतोय मी. पार्टनर बदलला, विनोद नाही बदलले. जरा काय फालतूगिरी चालली तुमची? काय फालतूगिरी चालली तुमची? काय फालतुरी चालले? केडी म्हणजे अरुण कदमचा काही संबंध नाही आहे. केडी म्हणजे ह्या बाईंचं नाव असणार. बाई, तुमचं नाव काय? सुमती भावे. काय म्हणाला?
सुमती भावे. नाईस टू मीट यू. मी काशीनाथ दशपुत्रे. हा. काय नाव म्हणाल? सुमती. बस सुमती काशीनाथ दशपुत्रे. केडी. क्या बात आहे. एक लिमिट. हा. एक लिमिट. सुमती भावे आणि किडीचा काय संबंध? एक सेकंड. के म्हणजे त्यांचं नाव कुमारी सुद्धा असू शकतं. अय्या, तुम्हाला कसं माहिती मी कुमारी आहे म्हणून? तुम्ही दिसता कुमारी. आई गं. कुमारी सुमती भावे. अरे डीचं काय मग? डीचं पण काहीतरी असणार हा, ना. डीचं काय? देखणी असू शकतं. अय्या, कुमारी सुमती भावे देखणी. खरं सांगू, हा. माझं फायनल झालेलं ही छत्री कोणाची आहे? हा. ही छत्री आहे यांचं आपलं काहीतरीच. बायकोचा फोन आहे. हा बायको, काय म्हणतेस? छत्री हरवली? नवीन छत्री हरवली? अगं ह्या महिन्यात किती छत्र्या हरवल्यास तू? आतापर्यंत छत्रांचं दुकान झालं असतं आपलं. कुठे हरवली छत्री? सायबर कॅफे? काय म्हणते? आता छत्री शोधणार कशी? अच्छा, छत्रीवर माझं नाव होतं, दशपुत्रे काशीनाथ. ओके, म्हणजे केडी. वर बदाम पण होतं काय? डोंट वरी. या किडी मागचे किडे कोणी केलेत मला कळलेलं आहे. मी आत्ता छत्री शोधून आणतो. डोंट वरी. हा. सो येस. हा हा. काय काय करताय? ते नाही, काय करताय? मला तिकडे कोणतरी बोलत तिकडे आहे. कोण? इकडेच बोलवतो मी तुला. हा, इकडे. साहेब, बाहेर पाऊस थांबलाय. तुम्ही निघते. ओके, ए बाय. बाय इकडे. नाही नाही, काय काय माहितीये, ज्याला छत्री कुणाची आहे? इन्स्पेक्टरची बरोबर. छत्री. वहिनी अशी तुटलेली काडी वापरणार काय? मी लगेच रिपेअर करून आणतो. नाही मी तुम्हाला दोघांना रिपेअर करतो. नाहीतर असं सुजवणार आहे, असे बदाम होणार, बदाम पिस्ता सगळे बाय, बाय, करा. सगळे